महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे नियम जाहीर केलेत. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता केवळ जात प्रमाणपत्र सादर करून चालणार नाहीये, तर जात वैधता प्रमाणपत्र देखील जोडावं लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडिटी जोडलं नसल्यास जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणं आवश्यक असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोहोच देणं आवश्यक असतं. त्यामुळे आता उमेदवारांची पडताळणी समितीकडे अर्ज करण्याची धावपळ ही सुरू झालीय. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. जात प्रमाणपत्र असेल परंतु जात वैधता प्रमाणपत्र जोडलं नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणं आवश्यक आहे. तसेच 6 महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल असे हमीपत्र देखील संबंधित उमेदवारांना द्यावं लागणार आहे. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार असल्याचंही राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.